फेसबुक इंस्टाग्रामवरून चकलीच्या ऑर्डर येतात. त्याचबरोबर काही कस्टमर्स विचारतात की आणखी काय काय बनवते, तर त्यांना पूर्ण जी पदार्थांची लिस्ट आहे ती पाठवल्यानंतर त्या बाकीच्याही पदार्थांच्या ऑर्डर देतात. तर चकलीसोबतच मी इथे खव्याची करंजी बनवलेली होती. ही सुद्धा चवीला एवढी छान बनते की मला आत्ता बोलताना सुद्धा तोंडाला पाणी सुटत आहे. त्यानंतर आषाढ महिना आहे आणि कापण्यांची ऑर्डर आली नाही असं कसं होणार बरं. त्यामुळे कापण्यांची ऑर्डर आली होती. गव्हाचे पीठ आणि गुळाच्या मी कापण्या इथे बनवते. आता बरेच जण मला म्हणतात की तुझी दिवाळी काही संपली नाही का अजून. तर नाही मंडळी, माझीही संपली नाही आणि माझ्या कस्टमर्सची सुद्धा संपलेली नाही. कारण काहींची मुलं बाहेर राहतात, तर काहींना स्वतः बाहेर फिरायला जायचं असतं. तसंच मुलांच्या छोट्या टिफिनसाठी सुद्धा बाहेरचे काही पॅकेट्सचे पदार्थ देण्यापेक्षा घरगुती बनवलेले माझ्याकडून लोक पदार्थ घेतात. त्यामुळे आमची दिवाळी 12ही महिने चालूच असते असं म्हटलं तरी चालेल. त्यानंतर त्याच दिवशी मी पातळ पोह्याचा चिवडा बनवला. हे सगळे पदार्थ मी एकाच दिवशी बनवलेले होते. सगळं बनवून होईपर्यंत रात्रीच्या 11:30 वाजले. सगळं बनवून एवढा कंटाळा आलेला होता, पण कितीही कंटाळा आलेला असला तरी मला गॅस, किचन ओटा आणि भांडी घासून झोपल्याशिवाय झोप काही येत नाही. हे सगळं असं चकाचक पाहिजे. त्यावेळी कुठं शांत अशी झोप लागते आणि सकाळी उठल्यावर नवीन दिवस, नवीन दिवसाची सुरुवात. आणि रात्रीची भांडी म्हटलं की मला अजिबात आवडत नाही. त्यामुळे मी शक्यतो सगळी कामं त्याच दिवशी आवरून घेते. तुम्हालाही अशा काही ऑर्डर्स करायच्या असतील तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, नक्की कॉन्टॅक्ट करा. मी पुणे येथे चरोलीमध्ये दिघी आळंदी रोडवरती राहते. धन्यवाद.